हो मित्रांनो, आज तुमच्या समोर या माध्यमातून व्यक्त होत आहे. खरं तर मित्रांनो, आपल्या या समाजामध्ये मानवी समाजामध्ये पृथ्वीवरती मनुष्य प्राणी हा मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. अरे म्हणून मित्रांनो, हा माणूस प्राणी जेवढा चांगला आहे तेवढाच तो वाईट आहे. याचं कारणच असं मित्रांनो, की हा माणूस प्राणी याच्यामध्ये लोक परमेश्वर पण पाहतात, ईश्वर पण पाहतात. म्हणजे वेगवेगळ्या आराधना करणारे, उपासना करणारे लोक त्याला त्या त्या विचारानं संबोधतात. हो, खरंच एका बाजूला माणसाची आराधना माणूसच करतो, श्रद्धा, उपासना ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे विचार मित्र एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला लोभ, स्वार्थानं पछडलेला, दुसऱ्यावरती स्वतःची कौमत गाजवणारा, माझं ते माझं आणि तुमचं ते पण माझं, दुसऱ्याचं ते पण माझं, असा आक्रमणकारी माणूस कधीही स्वतःच्या आयुष्यामध्ये सुखी समाधानी अशा लोकांना चित्त बिघडलेले लोक दुसऱ्याची अतिशय म्हणजे मला स्वतःला शब्द उच्चारायला सुद्धा खूप त्रास होतो. अशी विचित्र लोक एकीकडे सांगायचं, हो मला सर्वांबद्दल आदर आहे, मला सर्वांबद्दल आस्था आहे. म्हणजे कसं आहे ना, मनामध्ये कपट, मनामध्ये कपट ठेवून चेहऱ्यावरती सहानुभूती दाखवणारे लोक त्या समाजामध्ये आहेत. आणि म्हणून मित्रांनो म्हणतो, हा माणूस प्राणी अतिशय जशा संज्ञा परमेश्वर ईश्वर त्या माणसाला होत्या, तशाच संज्ञा लोभी, स्वार्थी, लपवा लोखंडे, टोमी म्हणेच अशा आविर्भावामध्ये वावरणारे लोक असंख्य आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, कानावर विश्वास ठेवण्यापेक्षा या डोळ्यावर विश्वास ठेवा. कारण तुमचे ज्या लोकांची चांगले संबंध आहेत त्या लोकांची ही लोक स्वतःला जोडून घेतात आणि तुमच्या पश्चात ते लोक तुमच्याबद्दल कसं वाईट सांगता येईल हेच फक्त पाहत असतात. आणि हे त्यांच्या
खानदानी ब्लड रिलेशन असतं. हो, काय म्हणून म्हणतो मित्रांनो, ह्या माणसामध्ये 2 पार्ट आहेत. एक लोक त्याला म्हणतात देवाचा स्वरूप आणि दुसरं सैतानाचं स्वरूप. हो, हो, लोक जगू देत नाहीत. सतत प्रसार करते, त्याला झोप लागत नसते. दुसऱ्याच्या वाईट चिंतन केल्याशिवाय त्यांना समजतात नाही. अशी लोक आहेत. आणि म्हणून मित्रांनो म्हणतो, जी लोक फक्त पैसा बघतात, ओनली पैसा, त्या लोकांच्या जीवनामध्ये निस्वार्थी माणसं, चांगली माणसं टिकत नसतात. आणि ती चांगली माणसं, निस्वार्थी माणसं, त्यागी माणसं, प्रेमळ माणसं अशा लबाड लोकांना सोडून जातात. त्यांच्याशी बोलणं टाळतात, त्यांच्या घरी जाणं टाळतात. याचं कारणच असं असतं. अशी दगफैली, दगा देणारी माणसं, लबाड, लफंगे यांच्यापासून अनुभवांती यांना टाळलं आणि टाळावंच लागतं. आणि म्हणून त्यांची जागा त्यांना दाखवावी लागते, कारण ते तुम्हाला जगू देत नाही. स्वार्थी लोक, ढोंगी लोक असतात. आणि म्हणून मित्रांनो म्हणतो, माझ्या ढोंगी लबाड लोकांपासून वेळेतच सावध व्हा. आणि हीच काळाची गरज आहे. धन्यवाद.